खबर महाराष्ट्र के गोंदिया जिले से आ रही है, जहां पर ग्राम वडीगांव तहसील तिरोडा जिला गोंदिया दलित बस्ती का रोड हुआ चोरी। प्रक्रिया के अधिकारी कर रहे हैं काम। इस काम में अनदेखा, क्योंकि उनके आने के पहले ही बताया जा रहा है कि इस रोड को किया गया है सेक्शन। ग्राम पंचायत बड़ेगांव द्वारा इस रोड को बनाया जा रहा है, जो रोड दलित बस्ती में बनाया जाना था, लेकिन वो जिला परिषद की जगह पर बनाया जा रहा है, जहां से भारी भरकम वाहनों का आना जाना रोड पर होता है। इसमें कोई भी या किसी भी तरीके का निरीक्षण या परीक्षण नहीं किया जा रहा है, जिससे ये रोड जो है अच्छी गुणवत्ता के साथ नहीं बन पा रहा है। इसलिए स्थानिक लोगों ने इस रोड के बांध काम पर विरोध दर्ज कराया है। विरोध करने पर ग्राम पंचायत पदाधिकारी, ठेकेदार उपस्थित रहे। ग्राम पंचायत सचिव इनके द्वारा हमें कुछ भी किसी तरीके की मालूमात न होने की आशंका दिखाई दे रही है, और रोड को जिस तरीके से बनाया जा रहा है वो काफी गलत है। इस वजह से प्रशासन ने इसमें तुरंत दखल देकर इस रोड को जगह पर बनाना चाहिए। बिल्कुल सर, तुमच्या समोर हे जे पाईप 2 मिनिटांपूर्वी टाकण्यात आलेलं होतं ते बरोबर योग्य आहे का? तुम्हाला वाटतं का सर इथून ड्रॉप डाऊन होत असलेलं पाईप बद्दल एस्टिमेट मध्ये पाईप आहे नाही? बरोबर, ठीक आहे, बरोबर। ते फक्त तात्पुरती व्यवस्था म्हणून केलं आहे। जेव्हा एस्टिमेट बनेल तर ते समजा अगर इथं जेव्हा नाली बनेल तेव्हा सीडी वर्क बनून ते टाकण्यात येईल। साहेब म्हणजे पहिल्यांदा एस्टिमेट नाही बनत का? पहिल्यांदा काम होतं का सर? एस्टिमेट आहे जो हा पहिलेचाच बनलेला आहे। मला जितका माहित आहे, मला जे सांगितलं मी ते तुम्हाला सांगून राहिलो की जेव्हा ह्या साईडनं नाली बनेल, जेव्हाही बनेल तेव्हा जर समजा इकडचं पाणी तिकडे नाही जाईल, आपण आधी इमारत बनवायची नंतर पाहावं, हेच म्हणायला लागेल ना। नाली आणि रोड याच्यात हे दोन्ही डिफरन्स आहे। बिलकुल परफेक्ट आहे तुमचं म्हणणं, नाली आणि रोड वेगळं आहे, पण आधी नाली व्हायला पाहिजे, पाणी जाण्याची सोय असेल तरच रोडाची। तुम्हाला जर लक्षात असेल महानगरही सुद्धा नाली आधी बनवतात, आणि महानगर डुबण्याचं एकमात्र कारण राहतं ड्रेन डाऊन बरोबर नसल्यामुळे। बरोबर, आता तुम्ही जर विचार करा, या ठिकाणातलं हा पडत असलेला पाणी तो पाईप चोक झाल्यामुळे त्याच्या घरात घुसेल, आणि त्याच्या झालेल्या आरोग्याच्या हानीला तुम्ही जबाबदार असाल का? आजच नाही पडत ते, आधीपासून नाही। बिलकुल मी मानतो सर, नाही थांबलं पाहिजे म्हणून तुम्ही पाणी टाकलं। परफेक्ट, तेच म्हणायचं मला, ते त्याच्यासाठीच तुम्ही पाईप टाकला, पण तो पाईप त्या गुणवत्तेचा नसल्यामुळे तिथून पाणी जाणार नाही, आणि त्याच्यामुळे त्याच्या आरोग्याला जे हानी पोहोचणार आहे त्याचे जिम्मेदार कोण असेल, मला हे विचारायचं। ते कसं आहे, हा ऑलरेडी आधीचाच बनलेला आहे। नाही, आधीच आपण जन्माला आलो आणि सगळ्या गोष्टी आधीपासून होत आलेल्या आहे। आपण डेव्हलपमेंट आणि आपली सरकार फक्त विकासावर विचार करते, आणि विकासाच्या माध्यमातून जर आपण असे कामं करत गेलं किंवा आपल्यासमोर असे कामं होऊ देत असला तर आपली या ठिकाणी असण्याची काय भूमिका मानता येईल? ऑलरेडी आधीचाच एस्टिमेट आहे, आधीचीच प्रशासकीय मंजुरी आहे, काम चालू आहे, बरोबर आहे। तुमच्या समोर होत असताना तुम्ही या गोष्टीवर विरोध करत नाही, ह्या गोष्टीचा मला खेद आहे। विरोध म्हणजे कसा? तुम्ही विरोध करायला पाहिजे की बाबा या ठिकाणी चालत असलेला काम हा योग्य त्या पद्धतीचा नाही आहे, आणि त्याच्यामुळे तुम्ही ते मी नाही ठरू शकत नाही योग्य पद्धतीचं। मी काय म्हणतो, हा झालेला